काय रमा? आज तू इकडे ये ना. आले. तुझ्या पोटात दुखतंय का? अरे खा ना. अरे खा. हे काय चाललंय तुझं? रमा तुला किती वेळा सांगितलं अन्न असं चिवडू नये बाळा. हे अन्न नाही, हे तर ऍपल आहे. हो का? हे कसं काय सुचतंय पटापटा बोलायला? तसंच तोंड उघडा आणि सगळं ऍपल संपवून टाका. कळलं? सगळं. ठीक आहे, सगळं नको. आपण असं करूया का, मी 1 2 3 म्हणते, तोपर्यंत तू एक फोड संपवायची. ओके? ठीक आहे. हे बघ, मी डोळे बंद केले. 1 2 3. अरे वा, गुड गर्ल. खा लवकर. आता असं करूया, अजून एक फोड, फक्त एकच. प्लीज 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 प्लीज. मी पुन्हा डोळे बंद करणार आणि पुन्हा म्हणणार 1 2 3, तोपर्यंत दुसरी फोड खायची. ओके? 1 2 3. रमा, अरे कुठे गेली ही मुलगी? न खायला ना कारण शोधत असते नुसती. नाही वहिनी, ह्या वेळच्या मीटिंगला नाही येता येणार मला. हो, जरा घरात गडबड आहे. पुढच्या वेळी नक्की येते. हो. आई, मी जरा बाहेर जाऊन येते. हो. सायली, येताना एखादी चांगली भाजी दिसली तर घेऊन ये. सायली, गोड दिसतीयेस. येते. राम 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 राम. माई, राम 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 राम. माई मी बाहेर जाऊन येते. राम 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 राम. सुखीच्या वाटेरी जाते पोर, सुखीच्या वाटेरी. राम 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 राम. तुझा भार हलका करतो म्हणजे मग तू जोमाने वाढ. आजोबा, हा, तुम्ही कोणाशी बोलता? अगं झाडाशी. पण झाडाशी कधी कोणी बोलतं का? का नाही बोलत? कारण ते कुठे बोलतात? माझ्याशी बोलतात बुवा. खरंच? हो. पण मी नाही ऐकलं. अगं झाडांना आपल्यासारखं बोलता येत नाही, पण आपण बोललेलं त्यांना कळतं आणि मग ती पानं हलवतात, डुलतात. तीच त्यांची भाषा. हा, म्हणून त्यांची पानं नेहमी हलत असतात. हा, मी बोलू त्यांच्याशी? बोल ना, बोल. ते माझं ऐकतील? नक्की. हॅलो, हा, माझं नाव रमा अमित मराठे. करेक्ट. शाबास. मी याला सुद्धा सांगू? सांग सांग सांग. माझं नाव रमा अमित मराठे. आत्तू, आत्तू इकडे ये ना. रामबम पोस्ट काय करतेस? मी या झाडांशी बोलते. तू पण बोल ना. नाही, नंतर. हा, मला उशीर होतो. लवकर ये हा. सायली, मी सांगितलेलं लक्षात आहे ना? हो. नाही, म्हणजे काय म्हणताय तुम्ही? अनन्याला थँक्स सांग.
तिचे बाबा खरंच खूप चांगले आहेत. अगं गंमत केली, एवढा सिरियस चेहरा कशाला केलायस? हो ते मी सांगितलंय तिला ऑलरेडी. खरंच गोड मुलगी आहे ती. येऊ मी? ये चला रमाबाई, पुढची झाडं वाट बघतायत आपली. चला बोलायचं. बोल ना, बोल, बोलत राहा. तू काय करतोस? हाय. हाय. सॉरी थोडा उशीर झाला. निनाद, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं. हे बघ. एक मिनिट. एक्सक्यूज मी. हां बोल आई. मी व्यवस्थित आहे. काय? हाँ निनाद. येतो मी. निनाद अरे. मला एखादा चमचा वगैरे देणार का? हो का नाही? आता कसं हा अगदी चहातच चमचा दिला. असू दे. हो मला आजीने लोण्यात साखर घालून दिले. तुम्हाला हवंय? नको ग, तूच खा. मी तर मस्त दही साखर खाणार आहे. अरे पण पहिलं दही आहे की नाही ते विचारून घे. का? अहो, तुम्हीच तर सांगितलं ना, शास्त्रज्ञांच्या मते रात्री दही खाणं वाईट असतं म्हणून. म्हणून नाही लावलं मी. काय मी सांगितलं? हो तुम्हीच तर सांगितलं. नाही नाही नाही, मी असं कसं सांगितलं? मी सांगितलं काय? नाही, आम्हाला नाही सांगितलं, पण आईला मात्र सांगितलं ना बाबा तुम्ही. बरं, सायली कुठे आहे? मी ऑफिस मधनं आल्यापासून मलाही दिसली नाहीये ती. आज तू बाहेर गेली आहे? नाही, ती आली आहे परत. तिच्या खोलीत आराम करते. काय झालं? मगाशी दुपारी तर बरी होती ती. हो दुपारी बरीच होती, पण आल्यावर जरा मला तिची तब्येत नरम वाटली, म्हणून मीच तिचं जेवण तिच्या खोलीत नेऊन दिलं. अगं एकटी का जेवते? त्यामुळे तिला अजून आजारी वाटेल. सगळ्यांसोबत जेवली तर जरा फ्रेश वाटेल तिला ना. असू दे रे, मीच जरा आराम करायला सांगितलंय तिला. पण हल्ली बऱ्याचदा असं होतं नाही तिला. हो ना, मला वाटतं आपण डॉक्टरांकडे नेऊन चेकअप करायला हवा तिचं. मला वाटतं या सगळ्याचा संबंध तिला वाटणाऱ्या भीतीशी आहे. काही नाही, रिकामं मन सैतानाचं घर म्हणतात ना, तसं झालंय तिचं. एरवी खुराक असायचा डोक्याला, आता काही काम नाही, म्हणून हे असले विचार येत आहेत मनात. हो ना, आणि आता पुन्हा तिची गडबड सुरू होईलच ना. म्हणूनच मी तिला केव्हापासून सांगतोय, एखादा विषय नक्की कर आणि संशोधन सुरू कर. डोक्यात कामाचा विषय असला की सगळं बरं वाटेल. पण बाबा, मला असं वाटतं की हे बघ मधुरा, ही गोष्ट तुला पण लागू होते. हा, तुझंही डोकं रिकामं आहे सध्या. सुरू करणार होतीस ना काहीतरी. रमा आता मोठी झाली. हो, ती पण सुरू करणारच आहे ना. हल्लीच या विषयावर आमचं बोलणं झालंय. एकमेकांकडे बघू नका.
आम्हाला कळलंय. अरे मी गंमत करत होतो. निनाद, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं. हे बघ. एक मिनिट. एक्सक्यूज मी. निनाद, अरे